जो सर्वज्ञ आणि दयाघन ज्याची बुद्धिवादी करुण विद्यावान मनोचिमागे होतसे ज्याच्या ज्ञानी वाचले जगत सारा विवेक सदस्य शरीर विवेकांना सर्वजन करते सुंदराने सर्वज्ञ जायचे मुख्य पुरुषाचे विश्राम बोधराती आते बदाराम ओमी जाया परमात्मा नमो पुराकारेना सुरं नित्यं सुप्रकाशं व्यापकं नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोधं बुद्धेर्गं यत्तुनिधम् अपारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यपरं तदेवाहं नमन्तोऽन्यतिथि मे श्रीरामजी। आता प्रमाणांचा विचार व त्यांचा उपयोग. प्रमाणाचं लक्षण केले पहिल्यांदा. आपलं प्रमाणाचं लक्षण काय आणि प्रमाण किती ही माहिती शिष्याने विचारली. त्याबरोबर त्यांनी प्रमाण कशाला म्हणतात ते सांगितलं. प्रमेयचं जे करण त्याला प्रमाण म्हणतात. करण म्हणजे असाधारण कारण. असाधारण कारणाला करण असं म्हणतात. आणि प्रमेयचं जे असाधारण कारण त्याला काय म्हणतात, प्रमाण असं म्हणतात. आणि जे प्रमाणापासून उत्पन्न होतं त्या ज्ञानाला काय म्हणतात, प्रमा असं म्हणतात. प्रमाणापासून उत्पन्न झालेलं, पण प्रमाणापासून म्हणजे उत्पन्न झालेलं यथार्थ ज्ञान, म्हणजे जसं आहे तसं, किंवा त्याचा अर्थ प्रमाणापासून जे ज्ञान झालं त्याचा बाद होत नाही. म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारं अबाधित अर्थाला विषय करणारं किंवा यथार्थ असणारं जे ज्ञान त्याला म्हणतात प्रमा असं म्हणतात. आणि प्रमाण कशाला म्हणतात, त्या प्रमाज्ञानाचं जे करण किंवा असाधारण कारण त्याला प्रमा म्हणतात असं सांगितलं. त्याला प्रमाण म्हणतात असं सांगितलं. आता ह्या प्रमाणांची संख्या सांगितली. अशी प्रमाणं 6 आहेत. पैकी प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी 4 प्रमाणं सांगितली. त्या आपल्या अशी 6 प्रमाणं सांगितली. आता प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते कोण मानतात, तर देहात्मवादी 4 वाक प्रत्यक्ष प्रमाण मानतात. अनुमान प्रमाण कोण, तर कणाद म्हणजे वैशेषिक आणि सुगत बुद्धाचे जे अनुयायी ते अनुमान प्रमाण मानतात, म्हणजे बौद्ध दर्शन आणि कणाद म्हणजे वैशेषिक दर्शन. शब्द प्रमाण कोण मानतात, तर सांख्यशास्त्रकर्ते जे कपिल मुनी त्यांनी 3रं शब्द प्रमाण मानलं. 4थं उपमान प्रमाण हे ते न्यायशास्त्रांचे जे गौतम आहेत त्यांनी या ठिकाणी मानलं. त्यासाठी उदाहरण दिलं, प्रत्यक्ष प्रमाणाचं उदाहरण दिलं की डोळ्याने आपण हा घट आहे हे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाने होतं. आता अनुमान प्रमाणाने आपल्याला कोणतं ज्ञान होतं, धुमावरून वन्यचं ज्ञान होतं. शब्द प्रमाणाने आपल्याला काही ज्ञान होतं, म्हणजे आप्तवाक्याने हे तुझे वडील आहेत. तर आप्त म्हणजे आप्तस्तू यथार्थ वक्ता. यथार्थ म्हणजे जसा पदार्थ आहे तसं सांगणारा असा जो शिष्ट असतो त्याला काय म्हणतात, आप्त. त्याने आपल्याला काही ज्ञान होतात शब्दाच्या द्वारा. म्हणून शब्दसुद्धा प्रमाण आहे, अनुमानसुद्धा प्रमाण आहे आणि प्रत्यक्षही प्रमाण आहे. तसं उपमान प्रमाण सांगितलं. गोसदृशः गवया हे आपलं झालेलंच आहे चिंतनपूर्वी आणि आता परवा पण झालेलं. गायीसारखा गवई असतो असं सादृश्याचं ज्ञान झालं की तुम्हाला पुन्हा काय होतं, त्या पदार्थाचं सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान त्याला काय म्हणतात, उपमान प्रमाण असं म्हणतात. आता इथपर्यंत झालं होतं ना. आता अर्थापत्ती प्रमाण. ठीक आहे ना, मागचं लक्षात आलं ना विषय एवढा. हे 3 प्रमाण नसलं आलं तर आता सांगा, आपण पुन्हा पहिल्यापासून घेऊ. त्याच्यामध्ये प्रमाण विचारामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान ह्या 4 प्रमाणांचं विवरण झालेलं आहे. त्याचा तर तसा विषय हे जे वृत्ती प्रभाकर आहे त्याच्यात ह्या 6 प्रमाणांचा विचारासाठी एवढा विचारसागरा एवढा ग्रंथ झाला, याच्यापेक्षाही मोठा आहे एवढं. पण आपल्याला इथं विचारसागरात चिंतन करण्यापुरतं आपल्याला एवढा विषय जरी चांगला कळला तरी पुष्कळ आहे, म्हणजे त्याला काही फार मोठी आवश्यकता पडत नाही. तर ही 4 प्रमाणं मी विचारतो. गायीसारखा गवय असतो हे कोणत्या प्रमाणाचं उदाहरण आहे, हो हे तुझे वडील आहेत असं जर बाळाला आईनं सांगितलं तर कोणतं प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे. आणि जिथं धूर असतो तिथं अग्नी असतो, पर्वतावर धूर दिसतो त्या अर्थ अनुमान प्रमाण आहे. आणि हा घट आहे. आता हे कोणते कोणते दर्शनकार मानतात याविषयी प्रत्यक्ष प्रमाण कोण मानतं, देहात्मवादी 4 वाक. अनुमान प्रमाण कोण मानतं,
अनुमान प्रमाण कोण मानतं? कन्नड आणि कन्नड आणि बौद्ध. शब्द प्रमाण कोण मानतं? सांख्यशास्त्र मानतं, कपिल मुनी. आणि उपमान प्रमाण कोण मानतं? गौतम. कोणत्या दर्शनाचे करते ते? न्यायशास्त्राचे. ठीक आहे ना. हां, वाचून आता अर्थापत्ती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाण पूर्वमीमांसेचे एकदेशी प्रभाकर मतानुयायी पाचवे अर्थापत्ती प्रमाण मानतात. आता ही जी पूर्वमीमांसा आहे, आस्तिक दर्शनं किती आहेत? आस्तिक दर्शनं किती आहेत? 6. कोणकोणती आहे? हे बघा, हे अशा गोष्टी जर आपल्याला काहीच आल्या नाही तर मग आपण काय अभ्यास काही करतो किंवा चिंतन करतो असा अर्थच होत नाही. मग दररोज किती श्रम होतात आपल्याला, त्याच्यातून पदरात किती पडलं. काहीच नाही पडलं तर निदान आपण एखादा मनुष्य 4 वेद शिकला, ऐक ना, 4 वेदाचं, आणि बक्षीस देण्याच्या वेळेला जर तो म्हणायला लागला की मला तुम्ही सांगितलं 4 चतुर्वेदाचं ज्याचं अध्ययन होईल, ऐक नाही, चतुर्वेदाचं ज्यांना चांगल्या प्रकाराने ज्ञान होईल, ऐक, अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्यांना प्रत्येकी या ठिकाणी 1-1 लाख रुपये दिले जातील, ऐक नाही, असं सांगितलं. आणि एक लगेच आला, म्हटलं की मला आत्ताच बक्षीस द्या, पुन्हा कशाला निरोप त्या काय त्या समारंभाला कशाला यायचं, बक्षीस वितरण समारंभाला आत्ताच द्या, कारण 4 वेदाचं ज्ञान मला आहे. त्यामुळे काय ज्ञान आहे तुला? एक यजुर्वेद, एक सामवेद, एक अथर्ववेद आणि ऋग्वेद, झाले 4 वेद, द्या माझं बक्षीस म्हणायला लागला, ऐकी नाही. तर आता एवढा अर्थ होता का अभिप्रेत, का त्यातून सगळं पांगता अध्ययन अर्थसहित अभिप्रेत होतं, ऐकी नाही. मग तरी त्याला लोकांनी त्याचं काय केली, त्याला हास्यास्पद ठरला की नाही तो. तर आपली तेवढी सुद्धा योग्यता नाही हास्यास्पद ठरणे की आपल्याला प्रमाणाची संख्या सुद्धा सांगता येत नाही. असं जर त्याचा अर्थ असला तर काय बरं अर्थ आहे त्याला, ऐकी नाही. म्हणून आता सांगा बरं प्रमाण कोणती? ज्याला 6 प्रमाण माहिती त्याने हात वर करा. बरं, सगळ्यांना माहिती आहे, मग काय झालं मग सांगायला? मग सांगा आता. 6 दर्शनं कोणती? हा प्रमाण नाही, 6 प्रमाण. पण 6 दर्शनं कोणती आहेत? हे 6 दर्शनं कोणती आहेत हे ज्याला माहिती त्याने हातवत करा. हां, बरं, आता 6 दर्शनं कोणकोणती आहे सांगा मला. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा आणि ही नास्तिक दर्शन आहेत की नाही? नास्तिक दर्शनं किती आहेत? 6. कोणकोणती? बौद्धांची 4 हां आणि 4 हां, बौद्धांची 4 कोणती आहेत? माध्यमिक, हां, वैशेषिक आणि सौतार. हे अशा गोष्टी जरी माहीत असल्या पाहिजे. नेमकं सौताराचे ज्ञान वैभाषिकमध्ये काय भेद आहे हे जरी आपल्याला ज्ञान मिळत नसला तर एवढं तरी पाहिजे आपल्याला कमीत कमी. मग कधी जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपल्याला शंका येईल की सौतारात्मिक आणि वैभाषिकामध्ये काय फरक आहे, किंवा शून्यवादी माध्यमिक आणि कोण योगाचार ह्या मतामध्ये काय भेद आहे हा नंतर आपण त्याचं चिंतन करू शकतो, आहे की नाही, दार्शनिक चिंतन. एवढ्या गोष्टी हां नाही नाही नाही, बौद्धांचे 4 शिष्य असा अर्थ. कारण त्याच्यात पुन्हा इंद्रियात्मवादी, देहात्मवादी असे आहे, हेच म्हणायचं ना तुम्हाला, किंवा मनाला मानणारे, बुद्धीला मानणारे, असं नाही त्याचा अर्थ. इथं बौद्धचे 4 आणि हे 2 असं घ्यायचं. एक माहिती, खरं दर्शनकार 12च म्हणण्यापेक्षा सर्व दर्शन संग्रहामध्ये 12 नाही 16 दर्शनांचं चिंतन आलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही भेद आहेत. पण आपली एक पारंपरिक पद्धतीने आपण 12 दर्शन म्हणतो, त्यावेळी 6 आस्तिक आणि 6 नास्तिक असं म्हणतो. तसं 9 दर्शन मानण्याचं पण प्रघात आहे, 6 आस्तिक आणि 3 नास्तिक असं पण प्रघात आहे. बघा आता अर्थापत्ती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाण पूर्वमीमांसेचे एकदेशी प्रभाकर मतानुयायी 5वे अर्थापत्ती प्रमाण मानतात. म्हणजे कोणतं दर्शन आहे? पूर्वमीमांसा दर्शन आहे. आणि या पूर्वमीमांसा दर्शनाचे कर्ते कोण आहेत? जैमिनी. आणि त्या जैमिनी मतावर मानणारे एकदेशी प्रभाकर मतानुयायी. म्हणजे या पूर्वमीमांसाचे 2 मत आहेत पुन्हा त्याच्यामध्ये, एक आहे भाट्ट मत आणि एक आहे प्रभाकर मत. तर त्या प्रभाकर मताला मानणारे जे आहेत ते एकदेशी, म्हणजे याचा अर्थ दोन्ही पूर्वमीमांसक आहे. कोण? कुमारील भट्ट आणि प्रभाकर
हे इतकंच नाही तर कुमारिल भट्ट हे गुरु आहेत आणि प्रभाकर हा त्यांचा शिष्य आहे, तरी दोघांच्यामध्ये वैमत्य आहे, म्हणजे दोघांच्यामध्ये परस्पर विरोध आहे. पण तो विरोध सिद्धांताविषयी नाही, तो जो त्यांच्यामध्ये असणारा भेद आहे तो प्रक्रियामध्ये भेद आहे, म्हणजे प्रक्रिया भिन्न आहे दोघांची, पण सिद्धांत मात्र एकच आहे. एकदेशी कोणाला म्हणतात तर एकदेशी याचा अर्थ सिद्धांत तोच आहे. समजा जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य हा जो सिद्धांत आहे, जगन मिथ्यात्व हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत सर्वांचा काय आहे, एकच आहे. परंतु जगत ब्रह्म आपलं जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया मात्र दोघांची वेगवेगळी आहे. जगत मिथ्या आहे हे सांगण्याची प्रक्रिया मात्र काय आहे, भिन्न असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एकदेशी वेदांती मत. तसं इथं एकदेशी कोणतं मत आहे, प्रभाकर मतानुयायी असणारे एकदेशी पूर्वमीमांसकांचं मत आहे. आणि त्या मतामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हे प्रमाण मांडलेले कोणतं, अर्थापत्ती नावाचं प्रमाण मांडलेलं आहे. पूर्वमीमांसेचे एकदेशी शब्दाचा अर्थ आहे प्रक्रिया भिन्न परंतु सिद्धांत एक असणारे, यांनी अर्थापत्ती प्रमाण मानले. ते कसं अर्थापत्ती प्रमाण ते सांगतात, कारण जो दिवसा जेवत नाही पण चांगला धष्टपुष्ट आहे ते पाहून त्याचे पुष्टत्व पाहून हा पुरुष रात्री भोजन करतो असे ज्ञान होते. आता ह्या ज्ञानाला प्रमाण म्हणतात. प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे, म्हणजे त्याचा ते यथार्थ आहे, म्हणजे त्या ज्ञानाचा बाध होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, अर्थापत्ती नावाचं प्रमाण. ह्या प्रमाणापासून झालेलं ज्ञान कसं आहे, त्या ज्ञानाचा बाध होत नाही, कुठं व्यवहारामध्ये ते ज्ञान बाधित ठरत नाही. असं कोणतं आहे तर त्यासाठी उदाहरण दिलं, एखादा मनुष्य आहे तो पिनो देवदत्त हा दिवानं भुंगते, म्हणजे पिना हा म्हणजे लठ्ठ देवदत्त दिवसा जेवत नाही. आता जर जेवला नाही तर मनुष्य लठ्ठ राहील का, आणि लठ्ठ राहत असेल तर तो जेवलाच पाहिजे की नाही, पण तो दिवसा तर जेवत नाही. याच्यावरून आपण अंदाज काय करतो, तो रात्री जेवत पिनो देवदत्ता रात्र भुंगते, तो रात्री जेवण करतो, असंच आपण त्याचा अर्थ करतो की नाही. मग हे झालेलं ज्ञान खरं आहे का खोटं आहे की नाही. मग या ज्ञानाला कोणतं ज्ञान म्हणतात, अर्थापत्ती आहे की नाही. परंतु त्या अर्थापत्ती प्रमाण ते झाले कंच्यापासून तर अर्थापत्ती प्रमाणाने झालेलं ते ज्ञान आहे. अर्थापत्ती प्रमाणापासून कोणती प्रमा होते, अर्थापत्ती प्रमा होते. शब्द प्रमाणापासून शाब्दी प्रमा होते, प्रत्यक्ष प्रमाणापासून प्रत्यक्ष प्रमा होते, अनुमान प्रमाणापासून अनुमिती प्रमा होते. आणि इथं अर्थापत्ती बरोबर ना, अर्थापत्ती प्रमाणापासून अर्थापत्ती प्रमा होते आणि अनुपलब्धी प्रमाणापासून अभाव प्रमा होते, असं म्हणतात. त्याचा बोलण्याची पद्धत आहे. उपमानापासून उपमिती प्रमा होते, उपमान प्रमाणापासून उपमिती प्रमा होते. अर्थापत्ती प्रमाण पूर्वमीमांसेचे एकदेशी प्रभाकर मतानुयायी पाचवे अर्थापत्ती प्रमाण मानतात. कारण जो दिवसा जेवत नाही, हे जर प्रमाण विचार चांगला आता आपल्याला कळायचा असला तर मी सांगितलं वृत्ती प्रभाकरामध्ये आहे. जर आपल्याला विचारसागर चांगला झाला, आता काही मुलं येतात दुसरे वर्ष झालेले तर ज्यांचं अजून 4 वर्ष झाले नाही तर ते येतात, तर त्यांना सहज लागतं. हे विचारसागर चांगला कळला असेल तर वृत्ती प्रभाकर, म्हणजे आपण म्हणतो 4 वर्ष झाल्यावर वृत्ती प्रभाकर शिकू, तर तो तुमचा 3ऱ्या-4थ्या वर्षात वृत्ती प्रभाकर, पंचदशीची टीका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, काही उपनिषद हे सगळं होऊ शकतं. पण रात्रंदिवस याच्यातच राहिलं तर गोकुळाष्टमी असो, नाहीतर रामजन्म असो, नाहीतर हनुमान जयंती असो, आहे की नाही, त्या सगळ्या जयंत्या सगळ्या इथं पाठातच आहेत. असं जर आपला निश्चय झाला तर हे सगळे ग्रंथ आपल्याला एकदम चांगल्या प्रकाराने ज्ञात होतील का नाही बाळासाहेब. एवढा अभ्यासक्रम होईल का नाही, सहज होतं. आता आम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं की बाबा यावर्षी आपण हा प्रयोग करू, तर ज्यांनी त्याच्यात भाग घेतला तर ते ह्या प्रयोगाला आता आहेत. त्याच्यामध्ये जे लोक रामजन्म, हनुमान जन्म त्याच्यामध्ये तर त्यांना नाही, मात्र त्यांना जन्म मिळेल, त्यांना जन्माभावरूप मोक्ष प्राप्त होणार नाही. तर पूर्वमीमांसेचे एकदेशी प्रभाकर मतानुयायी हे 5वे अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. कारण हे ते उदाहरण सांगतात, जो दिवसा जेवत नाही पण चांगला धष्टपुष्ट आहे ते त्याचे पुष्टत्व पाहून हा पुरुष रात्री भोजन करतो असे ज्ञान होते. ज्या अर्थी आपल्याला समोर लोक सांगतात की हा जेवण करत नाही आणि धष्टपुष्ट आहे, दिवसा जेवत नाही, आपण अंदाज काय करतो, कारण धष्टपुष्टता ही अन्ना वाचून होणार
नाही आणि हा दिवसा तर जेवत नाही, मग हा अन्न कधी घेत असला पाहिजे? रात्री. बरं, हे तुमचं जे तुम्हाला झालेलं ज्ञान हे सत्य ठरतं का बाधित होतं? सत्य ठरतं. म्हणजे याचा अर्थ ते प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे. कारण दिवसा भोजन करीत नाही आणि रात्री भोजन करीत नसेल तर त्यास पुष्टता येईल कशी? दिवसा जेवत नाही, रात्री जेवत नसेल तर पुष्ट तर राहणार नाही. म्हणून त्या पुरुषाची पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे आणि रात्रीचे भोजन संपादक आहे. मग त्याची पुष्टता कशामुळे आहे? ती कशाने उत्पन्न होते? पुष्टता रात्रीच्या भोजनापासून होते. म्हणजे रात्रीचे भोजन काय झालं? संपाद्य. संपाद्य म्हणजे ते पुष्टता प्राप्त करून देणार, हे रात्रीचं भोजन झालं. आणि आपलं रात्रीच्या भोजनाची संपाद्य कोण झाली? पुष्टता. पुष्टता कशामुळे प्राप्त होते? रात्रीच्या भोजनापासून संपाद्य कोण झालं? पुष्टता. पुष्टता ही रात्रीच्या भोजनाची काय झाली? संपाद्य. म्हणजे ते पुष्टता प्राप्त करून देणार. आणि ते पुष्टता प्राप्त करून संपाद्य कोण झालं? पुष्टता. बरोबर ना? आणि ते संपादक कोण झालं? ते पुष्टता प्राप्त करून देणारं कोण आहे? रात्रीचं भोजन. रात्रीचं भोजन काय झालं? संपादक. आणि पुष्टता काय झाली? संपाद्य. म्हणजे आपल्याला एखादा संपाद्य आणि संपादक भावाचं ज्ञान झालं की नाही? आणि संपादक भावावरून आपल्याला कशाचं ज्ञान झालं? आपलं संपादक भावावरून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला काय म्हणतात? अर्थापत्ती प्रमा असं म्हणतात. पुरुषाची पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे आणि रात्रीचे भोजन संपादक आहे. संपादक जे रात्रीचे भोजन त्याच्या ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान. संपादक कोण आहे? रात्रीचं भोजन. हे ज्ञान झालं का नाही आपल्याला? संपादकाचं ज्ञान झालं का नाही? संपादक जे रात्रीचे भोजन त्याच्या ज्ञानाचा हेतू. संपादक रात्रीचं भोजन जे रात्रीच्या भोजनाचं आपल्याला ज्ञान झालं की नाही ते संपादक आहे. याचं कारण काय आहे? त्याचा हेतू कोण आहे? कारण पुष्टतेचं ज्ञान. ती पुष्टता काय आहे? संपाद्य. आणि रात्रीचं भोजन काय आहे? संपादक. बरोबर ना? मग त्या पुष्टतेवरून आपल्या पुष्टतेला हेतू कोण आहे? रात्रीचं भोजन हा संपादक हेतू आहे. हे ज्ञान झालं की नाही? मग संपादक जे रात्रीचे भोजन त्याच्या ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान त्यालाच काय म्हणायचं? अर्थापत्ती प्रमाण असं मानलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय? अर्थापत्ती प्रमाणामध्ये काय असतं? संपाद्याचं हेतू जो आहे तो कोण आहे? संपादक आहे. म्हणजे संपाद्य आणि संपादक भावाचं ज्ञान ज्याच्यामध्ये असेल त्याला काय म्हणायचं? अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. आता अनुपलब्धी प्रमाण. पूर्वमीमांसक भाट्टादी 6वे अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. हे अनुपलब्धी मानणारे सुद्धा कोण आहे? मीमांसकच आहे. कोणते? पूर्वमीमांसक आहेत. पण अर्थापत्ती मानणारे कोण आहे? पूर्वमीमांसक. पण कोण आहे? एकदेशी. कोण आहे ते? एकदेशी कोण आहेत? प्रभाकर आहेत. आणि कुमारील भट्ट 6वं प्रमाण मानतात. ते कोणतं प्रमाण म्हणतात? 6वं अनुपलब्धी किंवा त्याला अभाव असं पण म्हणतात. ते अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. आणि त्याच कारण असे सांगतात ज्या ठिकाणी घट दिसत नाही त्या ठिकाणी घटाच्या अभावाचा निश्चय होतो. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे कसं? एखाद्या ठिकाणी आपण म्हणलं येह भूतले घटो नसती. आता या भूतलावर घट नाही. मग घटाच्या अभावाचं ज्ञान झालं की नाही? ते ज्ञान ते ज्ञान जे आहे ते बाद होणार आहे का अबाधित आहे? आधी जर म्हणलं आता या ठिकाणी घट नाही असं तुम्हाला ज्ञान झालं की नाही? हे ज्ञान प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे? म्हणजे ते प्रामाणिकाचं नंतर पाहू. बाद होणार आहे का यथार्थ आहे? यथार्थ ज्ञान आहे. बरोबर आहे ना? पूर्वमीमांसक भाट्टादी 6वे अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. आणि त्याच कारण असे सांगतात ज्या ठिकाणी घट दिसत नाही त्या ठिकाणी घटाच्या अभावाचा निश्चय होतो. आता या ठिकाणी घट दिसत नाही म्हणजे या ठिकाणी घटाचा काय आहे? अभाव आहे असा आपला निश्चय झाला की नाही? झाला. म्हणजे घटाभावाचे ज्ञान होते. त्या अभावाच्या ज्ञानास घटाची अनुपलब्धी किंवा अप्रतीती न दिसणे हे कारण आहे. आपल्याला काय होतं? घटाभावाचा निश्चय होतो. पण ते कशाने निश्चय होतो? कारण घटाची त्या ठिकाणी प्रतीती येत नाही. म्हणून आपण काय म्हणतो? घटाभाव. या ठिकाणी घटाचा अभाव आहे. कशावरून? तर घटाची अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे घट त्या ठिकाणी नसणं. उपलब्ध नसणं म्हणजे त्या घटाची प्रतीती नसणं किंवा तो घट न दिसणं.
याच्यावरून आपण म्हणतो घटाचा काय आहे, अभाव आहे असं म्हणतो. जर घटाची उपलब्धी किंवा ज्ञान प्रतीती झाली असती तर घटाभावाचा निश्चय म्हणजे ज्ञान झाले नसते. जर आपल्याला इथं घट असता आता तर आपल्याला घटाचा अभाव आहे असं ज्ञान झालं असतं का, नाही. घटाच्या अभावाचा निश्चय होण्याला कारण काय, घटाची अनुपलब्धी हे त्याचं कारण आहे. अभावाच्या निश्चयास अनुपलब्धी कारण आहे. कोणत्याही पदार्थाचा अभावाचा निश्चय होण्याला कारण कोण असेल, अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे त्या पदार्थाची त्या ठिकाणी प्रतीती न येणं किंवा तो पदार्थ त्या ठिकाणी न जाणवणं किंवा न दिसणं असं म्हणतात. म्हणून अनुपलब्धी हे 6वे प्रमाण मानले पाहिजे. मग अनुपलब्धी सुद्धा प्रमाण मानावं लागेल की नाही, कारण जिथं जिथं पदार्थाची अनुपलब्धी असते तिथं तिथं पदार्थाच्या अभावाचा काय होतो, निश्चय होतो. आणि ते अभावाच्या निश्चयाचं झालेलं ज्ञान ते बाधित होणार आहे का अबाधित आहे, अबाधित आहे. म्हणून त्या ठिकाणी आणि त्याला कारण कोण आहे, अनुपलब्धी हे कारण आहे. म्हणून अनुपलब्धी प्रमाणापासून कोणती प्रमा होते, अनुपलब्धी किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे, अभाव प्रमा होते. आता उत्तर मीमांसक वेदव्यासांच्या वेदांत मतात 6 प्रमाणांचा स्वीकार आहे. हे झालं तुम्ही 1 किंवा 2 मतांनी कोणती कोणती प्रमाणे मानली. याच्यामध्ये पैकी ह्या देहात्मवादी 4 वाकांनी एकच प्रत्यक्ष प्रमाण मानलं, पण त्याच्यावर सगळा व्यवहार घडत नाही. म्हणून अनुमान प्रमाण मानलं पाहिजे. कारण पर्वतावर होणारं धुमावरचं ज्ञान प्रत्यक्ष आहे, परंतु अग्नीचं ज्ञान प्रत्यक्ष आहे का, नाही. पण जर कोणाला धुमावरून अग्नीचं ज्ञान होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. तो यथार्थ आहे का बाधित आहे, म्हणजे अनुमान प्रमाणे मानलं पाहिजे की नाही. आपल्याला अशी अडचण पडते की काही शब्द वाचून काही व्यवहार किती अनुमान करा तरी आपले वडील आपल्याला कळतील का, प्रत्यक्षाने आपले वडील कळतील का, आईनं सांगितलं तर कळतील का, नाही. म्हणजे याचा अर्थ कोण आईनं सांगितलेले शब्द आहेत म्हणून तिथं काय आहे, आप्तवाक्य किंवा शब्द सुद्धा काय आहे, प्रमाणे. काही वेळेला आपल्याला गवय नावाचा प्राणी पाहिलेलाच नसला तर आपल्याला गवय नावाचा प्राणी कसं काय ओळखायला येईल. जर आपण याला एखाद्याने गाय दाखवली आणि आपल्याला सांगितलं गो सदृश गवया, जशी गाय असते, गायी म्हणजे गवय नाही पण गायी सारखा असतो असं त्याचं सादृश्य सारखेपणाचं ज्ञान झालं. आणि आपण एकटे जंगलात गेलो आणि एक पक्षी आपल्याला एक पशु दिसला, तो गायी सारखा दिसतो पण गायी नाही असं आपल्याला कळलं तर हा गवय असं ज्ञान होईल का नाही. हे कोणत्या प्रमाणे झालं, सादृश्य ज्ञानामुळे झालं की नाही, उपमानामुळे झालं की नाही. उपमानामुळे हे ज्ञान झालं, त्याला कोणती प्रमा म्हणतात, उपमिती प्रमा. असं ज्ञान होईल की नाही आपल्याला. आता कधी कधी व्यवहारात या 4 प्रमाणापेक्षाही 5वं प्रमाण असं असतं की ज्या ठिकाणी आपल्याला संपाद्य संपादक भावावरून काय करावे लागते ते ज्ञान होतं. म्हणजे अगोदर संपाद्याला कारण, संपाद्य कोणी, रात्रीचं भोजन. पुन्हा देवदत्ता दिवाने म्हणते. आता लठ्ठ देवदत्त रात्री जेवत नाही. आता ह्याचं जर तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं असेल त्याचं रात्रीच्या जेवणाचं प्रत्यक्ष प्रमाणाने होईल का, अनुमान प्रमाणाने होईल का, नाही. शब्द प्रमाणाने होईल का, नाही. त्याला कोणतं प्रमाण आहे या ठिकाणी, उपमान प्रमाणाने होईल का, अर्थापत्ती. कारण संपाद्य कोण आहे रात्रीचं, आपलं संपाद्य कोण आहे पुष्टता, आणि पुष्टता कशाने येते, भोजनाने येते. मग संपादन कोण आहे, भोजन. मग त्या ठिकाणी संपादक असणारं जे भोजन त्याच्यावरून आपल्याला काय होतं, संपाद्य असणाऱ्या पुष्टतेचा निश्चय होतो. तो निश्चय खरा ठरतो का खोटा होतो, खरा ठरतो. मग खरं ठरणार आहे ते ज्ञान कसं आहे, यथार्थ आहे. आणि ते प्रमाणाने झालं की नाही. संपाद्याचा निश्चय कशावरून केला, संपादकावरून केला. म्हणून तुम्हाला बरोबर ना, रात्रीच्या भोजनाचं कारण कोण आपलं लठ्ठतेचं कारण कोण ठरवलं, रात्रीचं भोजन. आणि त्या रात्रीच्या भोजनावरून आपलं लठ्ठतेवरून रात्रीच्या भोजनाचं जे केलेलं तुम्ही अनुमान, ते इथं अनुमान वेगळं असतं. याला काय म्हणायचं, अर्थापत्ती प्रमाण. पुढे जाऊन काही लोक जे ना नैयायिक वगैरे 4च प्रमाण मानलेले, कोणती, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. त्याने अर्थापत्ती प्रमाण मानलेलं नाही आणि अनुपलब्धी प्रमाण मानलेलं नाही. ते अर्थापत्ती प्रमाण जणू काय आपल्याला अनुमानच करतो की नाही आपण, रात्री तो जेवत असला पाहिजे. म्हणून अर्थापत्ती प्रमाणाचा ते अनुमान प्रमाणामध्ये समावेश करतात. आणि आता या ठिकाणी घट नाही, घटाचा काय आहे, अभाव आहे. शिवायला अभाव प्रमाण म्हणण्यापेक्षा म्हणतात घटाचा अभाव आहे म्हणजे घट दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ हे ज्ञान कोणतं आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणून अनुपलब्धी ज्ञानाचा ते प्रत्यक्ष प्रमाणामध्ये समावेश करतात. आणि हे जे कोणतं
अर्थापत्ती प्रमाण त्याला व्यतिरेक अनुमान म्हणतात. त्या व्यतिरेकी अनुमानामध्ये थोडक्यात अनुमान प्रमाणामध्ये त्याचा समावेश करतात. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची. यापैकी आता हे जे वेदांती आहेत हे वेदांती किती प्रमाण मानतात? बाकीचे 1, 1, 2, 2 प्रमाण 4 प्रमाण मानणारे आपण पाहिले. पैकी पूर्वमीमांसक जे आहेत त्या पूर्वमीमांसकामधला जो भाट्टमत आहे ते भाट्टमत साई प्रमाण म्हणतं, अनुपलब्धी प्रमाण अधिक सांगतं. आणि त्याच्या अगोदरचं जे मत आहे कोणाचं, भट्टाचे शिष्य असणारे प्रभाकर मीमांसक, ते कोणतं प्रमाण म्हणतात? अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. म्हणजे ते अनुपलब्धी मानत नाही. कोण? प्रभाकर मीमांसक. हे कोणतं मत मानतात? आपलं हे कोणतं प्रमाण मानतात? अर्थापत्ती. आणि कुमारी भट्ट कोणतं प्रमाण मानतात? अनुपलब्धी सुद्धा मानतात. आता प्रश्न असा येईल का वेदांती कोणतं प्रमाण मानतात, आहे की नाही? तर वेदांत्यांनी प्रत्यक्षापासून तर अनुपलब्धीपर्यंत साही प्रमाणांना मान्यता दिली आहे. कारण जगाच्या व्यवहारामध्ये ह्या साही प्रमाणांची उपयुक्तता आहे असं म्हणतात. याच्याशिवाय काही एक इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा वगैरे इतिहास सांगितला तो सुद्धा काय आहे? प्रमाण आहे. त्याला ऐतिह्य प्रमाण असं म्हणतात. किंवा आमच्या आडवडील करत आले तीच गोष्ट आम्ही करतो असं म्हणतो, त्यावर प्रमाण काय? आपण म्हणतो परंपरा ही त्याला काय आहे? प्रमाण आहे. पण त्याचा काही विशेष विचार वेदांतामध्ये येत नाही. या 6 प्रमाणांच्या द्वारा वेदांतात विचार केला जातो आणि साही प्रमाणे वेदांत मानतो. वेदांत म्हणजे कोण? उत्तर मीमांसक. उत्तर मीमांसक वेदव्यासांच्या म्हणजे वेदांत मतात साही प्रमाणांचा स्वीकार आहे. या प्रमाणाच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात बराच मतभेद आहेत. आता हे प्रमाणाचं लक्षण करायचं ना, प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं याविषयी खूप मोठा त्यांच्यामध्ये विचार मंथन झालेला आहे. नेमकं उपमान प्रमाण कशाला म्हणायचं, उपमिती प्रमा किंवा उपमान प्रमाण कशाला म्हणायचं याच्यामध्ये मोठा भरपूर वाद झालेला आहे शास्त्रांमध्ये याच्यामध्ये. परंतु त्याचा फार विस्तार होईल म्हणून प्रमाणाचे सामान्य स्वरूप व त्याची लक्षणे सांगितले. अगदी प्राथमिक स्वरूपात प्रमाणाचं काय प्रमाण कशाला म्हणावं, प्रमाण कशाला म्हणावं, ही 6 प्रमाणं जे आहेत ना याच्यामध्ये प्रमाण कशाला म्हणावं. नाही तर नुसतं अनुपलब्धी प्रमाणावर 100 पेजेस लिहिलेले कुठं? वृत्ती प्रभाकरामध्ये. आणि उपमान प्रमाणावर जवळजवळ 10 पेजेस आणि रसशास्त्रीत 20 पेजेस लिहिलेले. शब्द प्रमाणावर जवळजवळ 150 पेजेस लिहिलेले. असे प्रत्यक्ष अनुमान याच्यावर भरपूर लिहिलेले. पण आपल्याला सामान्य स्वरूपात प्रमाणाचं लक्षण कळलं म्हणजे लागू प्रथा उतारा आपण म्हणतो, आपल्याला एवढं पुरेसं आहे. सामान्य विचार करणाऱ्या लोकांस असे वाटते की प्रत्यक्ष व अनुमान ही 2च प्रमाणे योग्य आहेत. सामान्य व्यवहारात लोकांना वाटतं एवढे प्रमाणांचा विचार कशासाठी करायची, काय गरज आहे? 2 प्रमाण बघतं. डोंगरावर होणारं अग्नीचं ज्ञान याच्यासाठी अनुमान प्रमाण पाहिजे आणि इंद्रियाधिकाने होणारं प्रत्यक्ष प्रमाण. या ठिकाणी शब्दाला किंवा उपमानाला कशाला प्रमाणत्व द्यायचं, एवढा विचार कशासाठी करायचा असं सामान्य लोकांना वाटतं. 2च प्रमाणे मानवी लोकांनी म्हणजे आमच्या बुद्धीलाही श्रम होणार नाही आणि याच्यावर व्यवहार सुद्धा भागतो असं सामान्य लोकांना वाटतं. म्हणून ते प्रत्यक्ष आणि अनुमान ही 2च प्रमाणे मानणं योग्य आहे असं म्हणतात. बाकीच्या काही प्रमाणांचा अनुमानात अंतर्भाव होईल व काहींची जरुरी नाही. त्यांचं म्हणणे काही प्रमाणांचा अनुमानात अंतर्भाव, काही म्हणजे उपमान प्रमाणाचा काय होईल? अनुमानामध्ये समावेश होईल. किंवा अर्थापत्ती प्रमाण जे आहे आपलं अर्थापत्ती प्रमाणाचाही अनुमानामध्ये अंतर्भाव होईल. अनुपलब्धीचा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अंतर्भाव होईल. आणि काही काही प्रमाण जे ना उपमान वगैरे हे मानण्याची गरज सुद्धा नाही असं त्यांना वाटतं. काही प्रमाणांचा अनुमानात अंतर्भाव होईल व काहींची जरुरी नाही. परंतु ही 6 प्रमाणे मानणे कसे आवश्यक आहे याचा विशेष विचार वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदासजींनीच लिहिलेला आहे. स्वतः पंडित निश्चलदासजींनी या 6 प्रमाणांचा विचार वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये लिहिला. तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. या प्रमाण विचारासंबंधाने जेवढ्या शंका असतील त्या सगळ्या शंका वृत्ती प्रभाकरामध्ये निवृत्त होतात. कारण नुसतं प्रमाण विचार सांगण्यासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे पूर्ण आणि अर्धा ग्रंथ तो वेदांताचं चिंतन हे पुढचं 7वा आणि 8वा प्रकाश. आणि 8 प्रकरणं आहेत वृत्ती प्रभाकरामध्ये, त्याच्यापैकी 6 प्रकरणं 6 प्रमाणावर लिहिलेली आणि दुसरे जे 2 प्रकरणे त्याच्यामध्ये काय वृत्तीचं स्वरूप आणि वृत्तीचं काय सांगितलेलं आहे? फल. बरोबर ना, वृत्तीचं फल सांगितलेलं आहे. तर तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होतील. लौकिक व्यवहारात जसा 6 प्रमाणांचा उपयोग आहे त्याचप्रमाणे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्यास
जरी केवळ शब्द प्रमाण कारण आहे तरी बाकीच्या प्रमाणांचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. आता जर लौकिक व्यवहारात ही 6 प्रमाणे लागतात तेव्हा व्यवहार होतो लोकांच्या मध्ये, परंतु जेव्हा आपण केवळ वेदांताचं चिंतन करतो तेव्हा फक्त शब्द प्रमाणाने भागतं. तत्वमसी महावाक्याने अहम ब्रह्मास्मी बोध होतो, तो मनुष्य मुक्त होतो. तेव्हा वेदांताच्या दृष्टीने केवळ शब्द प्रमाण जे आहे ते सर्वात प्रबल प्रमाण आहे, श्रेष्ठ आहे. परंतु असं जरी असलं तरी जीव ब्रह्मके ज्ञान व्हायला कोण लागतं? शब्द प्रमाण. मग वेदांताच्या दृष्टीने सर्वात केवळ एकच शब्द प्रमाण सर्वात श्रेष्ठ आहे, त्याच्यावरच आपलं सर्व जीव ब्रह्मके ज्ञान होऊ शकतं, मिथ्यात्व निश्चय होऊ शकतो. म्हणून खरं प्रमाण काय आहे? शब्द प्रमाण आहे. तरी बाकीच्या प्रमाणाचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. तरी मग वेदांतांनी ही सगळी दर्शनं का मांडली, आपली सगळी प्रमाणं का मांडली? तर काय आहे, आपल्याला जे शब्द प्रमाणाने ज्ञान होतं अहम ब्रह्मास्मी, त्या ज्ञानाला आणखी दृढता यावी, ते ज्ञान आणखी घट्ट व्हावं, म्हणून दृढ व्हावं, म्हणून या ठिकाणी बाकीच्या प्रमाणांचाही उपयोग होतो. म्हणून वेदांतांनी ही 6 प्रमाणं सांगितली. जीव ब्रह्मैक्य जर इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते तर वेदवाक्यांची जरुरीच राहिली नसते. आता जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे जर इंद्रियांच्या द्वारा होत असतं, हा गट आहे, हा पट आहे, असं जर झालं असतं तर वेदाचं अध्ययन करण्याची गरज पडली असती का? शब्द प्रमाणाची गरज नाही. प्रत्यक्षाने आपल्याला काय होतं? जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान इंद्रियांच्या द्वारा होत असतं तर शब्द प्रमाणाची गरज राहिली नसती. परंतु जीव ब्रह्मैक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध किंवा अनुमान ही निरुपयोगी आहेत. परंतु जीव आणि ब्रह्म हे एक आहेत, यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी इंद्रिय संबंधाने होईल का ते ज्ञान? म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने होईल का? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियांचा संबंध होऊन जे ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण. आणि अनुमान, आणि पुढे अनुमान म्हणजे आपण हेतूवरून साध्याचं ज्ञान करायचं. हेतू कोणी? धूर, आणि त्याच्यावरून काय करायचं? वन्नीचं म्हणजे आग्नीचं ज्ञान होतं, आहे की नाही? परंतु या ठिकाणी तुम्हाला जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान आहे, तिथं हेतूचं काय तुम्हाला प्रत्यक्ष आहे की नाही? धुमाचं काय आहे? प्रत्यक्ष. तसं या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचं ज्ञान करून घ्यायला तुम्हाला कोणता तरी हेतूचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का? इंद्रियाने होतं का ज्ञान? त्याचं जीवाचं होतं का ब्रह्माचं होतं? इंद्रियाने त्याचं प्रत्यक्ष होत नाही, तर मग त्याचं प्रत्यक्ष प्रमाणाने अगोदर दूर आहे म्हणून अनुमान करता आलं का नाही आपल्याला? परंतु जर अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतं, परंतु जर त्याचं प्रत्यक्षच होत नाही तुझं, तर तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाने तरी ज्ञान होईल का? नाही. मग आणि जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान तर झालं पाहिजे. मग ते ज्ञान होण्याचं साधन कोण आहे? फक्त शब्द प्रमाण हेच त्याचं साधन आहे. जीव ब्रह्मैक्य जर इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरुरीच राहिली नसती. परंतु जीव ब्रह्मैक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध किंवा अनुमान ही निरुपयोगी आहेत. म्हणून अपौरुषेय शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. याच्यावरून काय झालं? तुम्हाला कोणतं प्रमाण श्रेष्ठ मानायला लागेल या जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये? शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजे कोणतं ते? तर अपौरुषेय असणारे जे वेदाचे शब्द किंवा वेद, अपौरुषेय शब्द राशी असा असणारा जो वेद, तो वेद सर्व प्रमाणामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला अनुमानाने किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नाही, कोणतं ज्या गोष्टीमुळे जीव आणि ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान हे प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाने होत नाही, अर्थात अर्थापत्तीने होत नाही, अनुपलब्धीने होत नाही किंवा उपमान प्रमाणाने होत नाही, मग त्याचं ज्ञान होण्याला साधन कोण आहे? फक्त शब्द प्रमाण आहे. म्हणून अपौरुषेय शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. सर्व प्रमाणात श्रेष्ठ का? ज्याचं कशानेच ज्ञान होत नाही, कोणत्याच प्रमाणाने ज्ञान होत नाही, त्याचं ज्ञान जो करून देतो तो वैशिष्ट्यपूर्ण आहे की नाही? तो अपूर्व आहे की नाही? मग असा ब्रह्माचं ज्ञान करून देण्याविषयी प्रमाण कोण आहे? असा ज्याचं आपल्याला अज्ञान आहे त्याचं ज्ञापन करून देण्यासाठी, अज्ञाताचं ज्ञापन करून देण्यासाठी कोणत्याही प्रमाणाचा उपयोग नाही. फक्त अपौरुषेय शब्दराशी वेद अर्थात शब्द हाच त्याच्या ठिकाणी प्रमाण आहे. म्हणूनच आपण शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द हा सर्वात उपकार करतो. म्हणजे जर आपल्याला कोणत्याही प्रमाणाने ज्या आत्मवस्तूचं ज्ञान करून घेता येत नाही त्या आत्मवस्तूचं ज्ञान कोण करून देतो? शब्द करून देतो.
आता याच्यानंतर प्रमेयचे लक्षण व सिद्धी असा विषय सांगतो. प्रमाणाचा विचार झाला ना. प्रमाणाचं लक्षण काय? प्रमाणाचं लक्षण काय आहे? प्रमाण कशाला म्हणतात? अहो, प्रमेयचं जे असाधारण कारण त्याला काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. किंवा प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? प्रमाण. प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणतात? पण करण म्हणजे काय? असाधारण जे कारण आहे त्याला काय म्हणतात? करण. म्हणजे ते असलं तरच काय होईल? तुम्हाला कार्य उत्पन्न होईल, नसलं तर कार्य उत्पन्न होणार नाही. म्हणजे असाधारण कारण. या ठिकाणी माती असली तरच काय होईल? घट होईल, आहे की नाही? माती असली तरच काय होईल? घट. माती नसली तर होणार नाही. म्हणजे त्याच्या वाचून ते कार्य उत्पन्न होणार नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? करण. तर उदाहरणार्थ आता आपल्याला हे पेनचं ज्ञान आहे, बरोबर ना? आता हे प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही? मग प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रमा आहे की नाही? याचं करण कोण आहे? याचं करण कोण आहे? आपलं जर नेत्रेंद्रियच्या द्वारा अंतःकरणवृत्ती तिथं गेली तरच होईल की नाही? म्हणजे इंद्रियांचा संबंध झाला तरच ज्ञान होतं. मग याचं करण कोण झालं? डोळे असतील तर हा पेनच्या निळ्या रूपाचं मला ज्ञान होईल, रूपाचं ज्ञान होईल, आहे की नाही? लांबट आहे, निळा आहे, हे ज्ञान कशाने होईल? हे झालेलं ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही मला? मग प्रत्यक्ष ज्ञानाचं करण म्हणजे असाधारण कारण कोणी? नेत्रेंद्रिय, आहे की नाही? मग नेत्रेंद्रिय त्याचं झालं करण. आता हे समजा बर्फ आहे, माझ्या त्वचेला स्पर्श झाला, म्हणजे बर्फाचं ज्ञान झालं की नाही मला प्रत्यक्ष? मग याचं करण कोण आहे? त्वचा आहे की नाही? बरोबर ना? याचं मी जर तुम्ही उच्चारलेला शब्द ऐकला तर मला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं की नाही? त्याचं करण म्हणजे असाधारण कारण. जर तुम्ही म्हणला पण त्वचेने होतं, त्वचेने होईल का ते? असाधारण. साधारण म्हणजे सर्वांचं समान. मन सगळीकडे आहे की नाही? मन साधारण कारण आहे, परंतु जे नसलं तर कार्यच होणार नाही, ज्ञानच होणार नाही. असं करण कोणतं आहे? असाधारण कारण कोणतं आहे? श्रोतेंद्रिय. म्हणून श्रोतेंद्रियाला काय म्हणायचं? शब्द ज्ञानाचं काय म्हणायचं? शाब्द प्रमेयचं काय म्हणायचं? असाधारण कारण. किंवा दुसरा शब्द काय म्हणायचा? करण. असाधारण कारणाला काय म्हणतात? करण, आहे की नाही? आता हे झालं प्रमाणाचं लक्षण. म्हणजे काय? प्रमेयचं असाधारण कारण अर्थात करण. प्रमेयचं करण त्याला काय म्हणायचं? प्रमाण. किंवा प्रमेयचं असाधारण कारण त्याला म्हणायचं प्रमाण. आता प्रमा कशाला म्हणतात? प्रमा म्हणजे काय? अहो, प्रमाणापासून उत्पन्न झाली त्याला काय म्हणायचं? प्रमाण. जे प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान. पण रज्जूवर सर्प आहे हे आपल्याला नेत्राने उत्पन्न झालं, नेत्राचा संबंध होऊन झालं का नाही ज्ञान? मग त्याला तुम्ही प्रमाज्ञान म्हणाल का? प्रमाज्ञान म्हणाल. रज्जूवर बसलेला सर्प, त्या सर्पाचं प्रमाज्ञान आहे का? ब्रह्मज्ञान झालं म्हणता तुम्ही. ब्रह्मज्ञान आणि प्रमाज्ञानामध्ये काय फरक आहे? प्रमाज्ञानातला जो विषय आहे ना, झालेलं ज्ञान, ते पुन्हा बाधित होत नाही. हा घट आहे म्हणलं का हा घटच राहतो, पण रज्जूवर सर्प म्हणलं तर सर्प राहतो का? नाही. मग त्याचा अर्थ त्या ज्ञानाचा काय होतो? बाध होतो व्यवहारात. त्याचा काय होतो? जे केवळ करणापासून उत्पन्न झालेले असं नाही, ते यथार्थ असलं पाहिजे. करणापासून झालेलं यथार्थ म्हणजे ते पुन्हा बाध न होणार असलं पाहिजे. रज्जू सर्प यथार्थ ज्ञान आहे का? बाधित होणारं ज्ञान आहे. करणापासून झालं नाही का? असाधारण कारणापासून झालं नाही का? असाधारण कारणालाच करण म्हणतात. मग करणापासून होऊ नये ते ज्ञान यथार्थ ज्ञान आहे का? नाही. त्याला प्रमाण ज्ञान म्हणता येईल का? कारण प्रमाण ज्ञान त्यालाच म्हणतात की जे ज्ञान यथार्थ असतं आणि प्रमाणापासून झालेलं असतं. केवळ प्रमाणापासून झालेलं असलं तरी ते प्रमाण आहे, आणि यथार्थ असलं तरी ते प्रमाण नाही. स्मृती ज्ञान आपल्याला यथार्थ आहे का नाही? पूर्वी पाहिलेलं आहे का नाही? झालेलं ज्ञान बाधित होणार आहे का? नाही. तरी त्याला प्रमाण ज्ञान म्हणता का? नाही, कारण ते प्रमाणापासून झालेलं नाही. सुखदुःखाचं झालेलं ज्ञान ते यथार्थ आहे का नाही? पण प्रमाणापासून झालेलं आहे का? नाही. म्हणून त्याला तुम्ही काय म्हणता? यथार्थ आहे का नाही? पण यथार्थ असून प्रमा आहे का? अप्रमा आहे? अप्रमा आहे का? त्याला यथार्थ अप्रमा म्हणतात. असं सुखदुःख ज्ञानाला म्हणतात का? स्मृती ज्ञानाला म्हणतात का? दोघांनाही म्हणतात. दोघांनाही म्हणतात. मग स्मृती ज्ञान हे परोक्ष असतं का अपरोक्ष असतं? हो, ठीक आहे ना. मग आता प्रमा कशाला म्हणायचं? प्रमाणापासून. आणि प्रमाण कशाला म्हणायचं? प्रमेयचं करण त्याला काय म्हणायचं? आणि करण कशाला म्हणायचं? असाधारण कारणाला म्हणायचं. एवढं लक्षात आलं ना. आता या पुढे प्रमेयचं पुन्हा लक्षण करतात आणि त्याची सिद्धी करतात. एवढा झालेला विषय लक्षात आला ना. आता पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.